नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर। मी आहे अरविंद गुटे। तर मित्रांनो, आजचा जो आपला मुद्दा आहे तो असा आहे की जे महाट्रान्सको मधील जे उमेदवार जे लागलेले आहेत, जे की 9/5/2025 रोजी ज्यांचा सिलेक्शन लिस्ट मध्ये यादीमध्ये ज्यांचं नाव आहे, अशा उमेदवारांसाठी आजचा खास व्हिडिओ आहे। अदरवाइज जे काही महावितरण आहेत, महाजनको आहेत, अशा सुद्धा हा खास व्हिडिओ आहे। कारण का तर मित्रांनो, आपण जो व्हिडिओ बनवलेला आहे तो असा बनवलाय की जे 13 जून 2025 रोजीचे परिपत्रक निघालेलं आहे, त्या परिपत्रकाचे जे अपडेट आहे त्या अपडेट नुसार आपण आज व्हिडिओ बनवलेला आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण आज पाहणार आहोत की काय अपडेट आहे, जे काही आपल्या निगडित आहे, कोणासोबत, महावितरण, महाजनको यांच्यासोबत हा परिपत्रक निगडित आहे। आता कशा प्रकारे हे मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये सविस्तर सांगणार आहे। तर मित्रांनो, आपण आज पाहत आहात की जे महाट्रान्सको साठी लागलेली विद्यार्थी आहेत, जे उमेदवार आहेत, आता त्यांच्यासाठी जर आपण विचार केला तर काय आहे की जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे त्याचा जो मुद्दा होता तो आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, त्या जो काही मुद्दा आहे 13 तारखेला जे त्यांनी परिपत्रक काढलेलं आहे ते कसं काढलेलं आहे की झोनल वाईज काढलेलं आहे। आता त्यांच्या पत्रामध्ये असं नमूद केलेलं आहे की त्यांनी झोनल वाईज तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। जर तुम्हाला एकत्र जर बोलवलं त्यांनी मुख्य कार्यालयात तर गर्दी होईल का, याच्यात त्यांनी काय केलं आहे की झोनल वाईज तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ठेवलेलं आहे। हा मुद्दा क्लिअर झालेला आहे। आता हा झोनल तुम्ही कधी दिलेला आहे की तुम्ही जेव्हा फॉर्म फिलअप करत आहात किंवा अर्ज तुम्ही सबमिट करत आहात तेव्हा तुम्ही काय केलेलं आहे की ह्या अर्जाची नोंदणी करताना तुम्ही ऑप्शन दिलेला आहात। एखाद्या विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे, न विचार अंदाजी पंथी 10 वर्षे चलू द्या, आलं दिसले नाव टाकून मोकळा। आता त्याच्यामध्ये कसं आहे, एखादी विद्यार्थी समजा जर संभाजीनगरचा आहे, त्यानं प्रथम संभाजीनगर निवडलं, नंतर जवळपास जालना आहे तो जालना निवडला, नंतर तिसरा जो परफॉर्मन्स आहे तो पुणे निवडला। पण याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो काय गफलत झालेली आहे, काही जे मी सांगतोय की अंदाजे पद्धत 10 वर्ष की ज्या विद्यार्थ्यांनी केलंय ते असे केलात की परीक्षा सेंटर असं समजलं त्यांनी। आपण जर फॉर्म फिलअप करताना जर लक्ष केलं असतं तर हे झालं नसतं। तर त्यांनी काय केलं की परीक्षा सेंटर कुठे असेल, हा इथं आता आहे, आपण इथं राहतो। एखाद्या विद्यार्थ्याने काय विचार केला, मी संभाजीनगरला राहतो, मग मी तिकडे कुठे, पहिला प्रथम दिला संभाजीनगर, अशा प्रकारे झालेलं आहे। तर मित्रांनो, आता ह्याच्यामध्ये जर आपण विचार केलेला असेल तर काय असेल, काय धोरण जे तुमचं आहे ते झोनल वाईज तुमचं लवकरात लवकर वेबसाईटवर तुम्हाला भेटणार आहे। त्याच्यानंतर आता आपला दुसरा मुद्दा जो आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन। तर या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये डॉक्युमेंट आपल्याला कोणकोणते लागणार आहेत, तर मित्रांनो याच्यामध्ये जेव्हा आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जातो तेव्हा 2 प्रॉब्लेम येऊ शकतात किंवा 2 गोष्टी होऊ शकतात। आता एक गोष्ट अशी आहे की तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ओके होणार जर तुमचे कागदपत्रे व्यवस्थितरित्या असतील तेव्हा। पण दुसरा मुद्दा असा आहे की तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्यवस्थितरित्या होणार नाही। का होणार नाही, किंवा तुमचे डॉक्युमेंट जे आहेत ते व्यवस्थितरित्या जे त्यांना पद्धतीने पाहिजे, जे आता कोणीही असो, महाट्रान्सको असो, महाजनको असो का महावितरण असो, ज्यांना ज्या पद्धतीने डॉक्युमेंट पाहिजे त्या पद्धतीचे तुम्हाला डॉक्युमेंट नसेल तर ते तुम्हाला काय करणार, रिजेक्ट करणार। पण आता मित्रांनो, ह्याच्यामध्ये रिजेक्ट कशा प्रकारे होणार, का होणार हे तुम्ही लक्ष घ्या। तुम्ही जेव्हा फॉर्म फिलअप करत असता, आता आपण फॉर्म कधी फिलअप केलाय, 2024-25 मध्ये, मग तुमचे डॉक्युमेंट जे असतील जेव्हा तुम्ही फॉर्म फिलअप करत आहात तेव्हा ते व्हॅलिड होते।
आलं का लक्षात? जेव्हा तुम्ही फॉर्म फिलअप करताय तेव्हा तुमचे ते फॉर्म व्हॅलिड होते, डॉक्युमेंट जे काही असतील. आता उदाहरणार्थ नॉन क्रिमिनल आहे, EWS आहे, WR आहे, अदरवाईज हे तुमचे काय होते, व्हॅलिड होते. पण काही कारणाचं आता जेव्हा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तेव्हा ते व्हॅलिड नाहीयेत. आलं का लक्षात? व्हॅलिड का नाहीये? त्याचा जो डेट आहे तो म्हणजे एक्सपायर झालेला आहे. तर मित्रांनो, अशा वेळेस जी काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणारी कमिटी आहे ती तुम्हाला सवलत देईल. हा झाला मेजर म्हणजे मिनिमम प्रॉब्लेम, छोटा मोठा प्रॉब्लेम आहे. पण आता मेजर प्रॉब्लेम कोणता? की असा प्रॉब्लेम आहे की जेव्हा तुम्ही अप्रेंटिसशिप तुमची कधी झालेली आहे, समजा फॉर्म तुम्ही 2 ऑगस्ट 2024 ला तुम्ही फॉर्म भरलेला आहे, फिलअप केलेला आहे, सगळं झालेलं आहे. पण जी एक्सपायरी संपली तुमची कधी, तुमची अप्रेंटिसशिप कधी झालेली आहे की 1 डिसेंबर 2024 ला झालेली आहे. म्हणजे फॉर्म फिलअप केल्याच्या नंतर जर तुमची काय झालेलं आहे, अप्रेंटिसशिप झालेली आहे किंवा तुमचं जे कॉन्ट्रॅक्ट बेस केलेलं आहे किंवा बाह्य जे आहे तो तुमचा एक्सटेंड झालेला आहे, अशा जे काही मेजर गोष्टी आहेत की जे बदलू शकत नाही. आता त्याच्यामध्ये अजून दुसरा मुद्दा असा आहे की जे काही अप्रेंटिस केलेले आहेत विद्यार्थी उमेदवार, त्यांनी असं केलेलं आहे, कोणाची अप्रेंटिस रेल्वेमध्ये झालेली आहे, कोणाची महावितरणमध्ये झालेली आहे, काही जणांची महाजनको-मध्ये झालेली आहे. अशांनी सुद्धा नोंद काय केलेली आहे की ट्रान्सको मध्ये अप्रेंटिस झालेली आहे. पण अशांचं काय होणार, रिजेक्शन होणार. त्यामुळे हे रिजेक्शन होणार. ट्रान्सकोला जेव्हा तुम्ही फॉर्म फिलअप अप्रेंटिसशिप दाखवताय, ही ट्रान्सकोची कंपल्सरी तुमची अप्रेंटिस ही ट्रान्सकोला झालेली असली पाहिजे. तर मित्रांनो, मग जे अदरवाईज तुम्ही केलात ही तुमची ग्राह्य धरल्या जाणार नाही. हा मेजर प्रॉब्लेम आहे. मग ह्याच्यामुळे तुमचं काय होणार, रिजेक्शन होणार. आता जर आपण विचार केला, हे काही मुद्दे आहेत, बेसिक मुद्दे आहेत, जसं तुमचं नॉन क्रिमिनल आहे, EWS आहे, टोमासेल आहे, हे काही लॉजिकली चालतात. आता आपण जर विचार केला तर आपल्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी काय काय कोणकोणते डॉक्युमेंट लागतात, तर आपण सर्वप्रथम जर बघितलं, आपली TC लागेल, अदरवाईज जे काही बोर्डाचं सनद म्हणतो आपण, आणि मार्क मेमो तर आपल्याला कंपल्सरी लागणार आहे. सनद किंवा TC या दोन्ही मधील फरक काय आहे की सनद किंवा TC कशामुळे लागते की जे काही आपण जन्मतिथी आहे, जे काही आपला बर्थ ऑफ डेट आहे किंवा जन्मतारीख आहे, हे कन्फर्म करण्यासाठी काय केलं जातं की आपल्या सनद किंवा TCचा वापर केला जातो. हा 2 मुद्दे क्लिअर झाले, म्हणजे TC आणि मार्क मेमो. त्याच्यानंतर तुमची 12वी झाली असेल तर 12वीची मार्क मेमो, सनद हे वगैरे लागेल. त्याच्यानंतर हा मुद्दा आहे की ITI तुमचा कधी झालाय, तुम्ही फॉर्म भरण्याच्या आधी झालाय का नंतर झालाय. जर तुम्ही फॉर्म भरण्याच्या आधी झाला असेल तर तुम्ही क्वालिफाईड आहात, तुम्हाला त्याच्यामध्ये काही वाद नाही. पण तो जर फॉर्म भरल्याच्या नंतर जर तुम्ही पास आउट झाला असाल तर तुम्ही तिथे रिजेक्शन मध्ये जाणार. म्हणजे तुमचा मुद्दा काय, पहिलं TC, नंतर मार्क मेमो, सनद, जे काही 10वी असेल 12वी असेल, त्याच्यानंतर ITI चे तुमचे जे काही डॉक्युमेंट असेल, सनद, मार्क मेमो जे व्हॅलिड आहेत. त्याच्यानंतर आता हा मुद्दा राहिला, आता कोणता, हे झाले तुमचे शैक्षणिक. आता पर्सनली जर आपण विचार केला तर कोणते आहेत की कास्टचा आहे. आता कास्ट आपण 2 वर्षाखाली असेल, 4 वर्षाखाली असेल, 5 वर्षाखाली ती चालू शकते, त्याच्याबद्दल काहीच वाद. हा, कास्ट
व्हॅलिडिटी आपण जर विचार केला असा तर कास्ट व्हॅलिडिटी अशी आहे की तुम्हाला जे काही आपण डीबी आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, त्याच्यानंतर तुम्हाला सवलत भेटून जाईल. तुम्हाला त्यानंतर जमा करायला सांगणार ते काय प्रोसेस आहे ते तुमच्या डीबी मध्ये होऊन जाईल. त्याच्यानंतर असा मुद्दा आहे, काही जणांना नॉन क्रिमिनल लागू आहे. आता नॉन क्रिमिनल लागू असताना जर आपण विचार केला कोणत्याही डॉक्युमेंटची जर 31 मार्च 2021 म्हणजे काय 31 मार्च ही लास्ट डेट असते. तुमचं नॉन क्रिमिनल असो, ईडब्ल्यू असो किंवा उत्पन्न असो. तर मित्रांनो तुम्ही फॉर्म फिलअप करत असताना म्हणजे अर्ज करत असताना जे काही डॉक्युमेंट आहे ते तर तुम्हाला सोबत ठेवायचे आहेत, पण सध्याचे करंट मध्ये चालू आहेत. आलं का लक्षात? करंट मध्ये चालू आहेत ते सुद्धा तुम्हाला काढायचे आहेत. आता काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं, सर आम्ही तेव्हा काढले नाहीत, आता काढतोय नवीन. पण लक्षात घ्या की नियमानुसार जर आपण जर विचार केला, फॉर्म फिलअप म्हणजे जे काय आपण अर्ज करत आहोत, फॉर्म फिल करत आहोत किंवा अर्ज करत आहोत, त्या अर्ज करत असताना जे काही आपण डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत किंवा दाखवलेले आहेत ते डॉक्युमेंटेशन आपल्याला जेव्हा आपलं व्हेरिफिकेशन होत असतं तेव्हा गरजेचे असतं. आता एखादी वेळेस काय होतं की उत्पन्न हे 1 वर्षाचं असतं किंवा 3 वर्षाचं असतं. आता एखाद्या कॅन्डिडेटचं 2025 ला फॉर्म भरताना व्हॅलिड होतं, पण मार्च मध्ये संपलं. त्यांनी काय करायचं की ते सुद्धा सोबत असायला पाहिजे आणि हे जे आता करंट मध्ये आहे ते सुद्धा त्यांनी काय केलं पाहिजे, सोबत ठेवलं पाहिजे. तर असे काही जे मुद्दे आहेत की करंट मध्ये ठेवलं किंवा जे होते ते तर असलेच पाहिजे, पण रिन्युअल असेल म्हणजे त्याला आपण बदलून घेऊ शकतो किंवा त्याची व्हॅलिड संपलेली आहे, रिव्हॅलिड करायची आहे, ते सुद्धा आपण करून घ्यायचंय. तर मित्रांनो आता जो मुद्दा आहे की निकालाचा, तर मित्रांनो हा आता जे डॉक्युमेंट आता नोटिफिकेशन कधी आलेलं आहे 13 तारखेला, यांचं महाट्रान्सकोचं जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, कधी होईल, जे काही 21 ते 22 जूनच्या नंतर होईल. आता ते कसं आहे, त्यांच्या झोन जे शेड्यूल त्यांनी ठरवतात म्हणून पत्रक काढलेलं आहे, त्या पत्रकानुसार आता त्यांनी काय करतील, आठवड्यामध्ये कंप्लीट करतील किंवा 2 आठवड्यामध्ये कंप्लीट करतील. पण याचा फायदा असा आहे, जे विद्यार्थी आता काय केलेले आहे, ट्रान्सकॉम मध्ये जॉईन झालेले आहेत ते जनको मध्ये येणार नाही किंवा महावितरण मध्ये येणार. आता विचार जर केला महावितरणचा तर रिझल्टचा तुम्ही विचारच करू नका, तो जर लागला तर जुलैमध्ये लागेल, नाहीतर ऑगस्टच्या नंतरच लागेल. पण प्राथमिक जर विचार केला तर जनको आहे तुमचा. ह्या ट्रान्सकोच्या जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे त्याच्यावर अवलंबून आहे जनको किंवा महावितरणचा रिझल्ट. तर मित्रांनो हे काही जी काळजी आहे, तुमचे डॉक्युमेंट आहेत हे सगळे व्यवस्थित करा की जे करून तुम्हाला रिजेक्शन मध्ये येणार नाही. तर मित्रांनो लवकरात लवकर तुमचे डॉक्युमेंट करून घ्या, कारण 20 ते 21 जूनच्या नंतर 20 ते 21 जूनच्या नंतर तुमचे डॉक्युमेंट काय होणार, व्हेरिफिकेशन होणार. पण कसं आहे त्याच्यामध्ये सुद्धा कमीत कमी नोटिफिकेशन तर तुम्हाला येणार की ह्या झोनलचे ह्या तारखेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, ह्या झोनलचे इतकं आहे. कमीत कमी 20 ते 21 तारखेला नवीन अपडेट तुम्हाला 100% येणार म्हणजे येणार. आलं का लक्षात? तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडला असेल लाईक करा. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.